हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आजपर्यंत वेगवेगळे हवामान अभ्यासकाचे अंदाज बघू शेतीचं नियोजन करायलो. ते सांगतात हे व्हरायटी वापरा, ते वापरा. तर तसेच आपण पण स्वतःच्या मनाने एक इथे शेतामध्ये सोयाबीनची बॅग पेरली. आणि आणखीन पण हवामान अभ्यासक म्हणतात त्यात लोकांना विश्वास 13 तारखेपासून पाणी यायले. 13 तारखेपासून आज 19 तारीख आलेली आहे. आज 20 पण आली, तरी पण पाण्याचा कुठेही पत्ता वगैरे काही दिसत नाही. तर यापुढील कसं नियोजन करायचं? तुमच्याकडं जर शेतीसाठी पाणी उपलब्ध असेल सध्या, तर डायरेक्ट असं पाणी लावून टाकायचं. आता हे बघा, आपण आज सोयाबीनला पाणी सोडलेलं आहे. कारण एवढ्याला सोयाबीन वाढले कमरं इतकायलं, आणि याला जर पाणी नसेल तर हे वाळल का नाही? पाणी असून काय हवामान अभ्यासकाची वाट बघत बसायची का? पाणी येईल, आज येईल, उद्या येईल. ते काय आता फुलं सगळे संपत आले आहेत, पापड्या धरलेल्या आहेत, आणि या टायमाला पाणी नाही. तर पाणी असेल तर द्यायच पाहिजे ना, असं तर वाळणारच आहे नसल्यावर. तर स्वतःचा दिमाग वापरा. आपण का पहिली शेती करत नव्हतो का 10-20 वर्षाखाली? आता उठलं की सुटलं या हवामान अभ्यासकाचा व्हिडिओ बघता तुम्ही, त्या हवामान अभ्यासकाचा व्हिडिओ बघता. पाणी जेव्हा यायचं तेव्हा येतेच, आभाळ आलं की. तर ही छोटीशी माहिती होती. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.